नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं मिस्टर प्रोफेसर या यूट्यूब प्लॅटफॉर्मवर मी स्वागत करतो. बघा, जसं जनरली आपण म्हणजे जेव्हा नीट म्हणा किंवा महाराष्ट्र CET म्हणा या कॉम्पिटेटिव्ह एक्झामचे जेव्हा आपण प्रिलिमिनरी एक्झामची मेडिकलसाठी म्हणा, इंजिनिअरिंगसाठी म्हणा, जेव्हा आपण प्रिपरेशन करत असतो, तर म्हणजे फायनली जेव्हा तुम्ही जो काही पेपर देतात त्याच्यात तुम्हाला म्हणजे ॲक्च्युली काय करायचं आहे की मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स आपल्याला मॅक्सिमम नंबर ऑफ मल्टिपल चॉईस क्वेश्चन आपल्याला काय करावं लागतं, तिथं सॉल्व्ह करावं लागतं. म्हणजे जो काही तुमचा फायनल एम आहे, तुम्ही जे काय 11वी-12वीचा जो काही सिलेबस आहे शिकत आहे, कॉन्सेप्ट समजा क्लिअर करून घेता आणि फायनली त्या कॉन्सेप्टवर येणारे न्यूमरिकल्सला तुम्हाला शेवटी त्या एक्झामच्या फायनल एक्झाम डेला तुम्हाला तो फेस करायचा आहे. म्हणजे मला असं म्हणायचं की म्हणजे लास्टली तुम्हाला जे काही फेस करायचं आहे, ज्यावरनं तुमचे प्रिलिम्स तुम्ही देऊन राहिले, ते आहे न्यूमरिकल्स. त्याच्यामुळे आपण मॅक्सिमम फोकस जो काही आपला राहिला पाहिजे, कॉन्सेप्ट एकदा क्लिअर झाला की मॅक्सिमम फोकस न्यूमरिकल्स राहिलं पाहिजे. म्हणजे आता समजा मी एक चॅप्टर घेतला, रोटेशनल डायनॅमिक्स न्यूमरिकल्स, ओके, आणि व्हिडिओ लेक्चर नंबर 1. तर रोटेशनल डायनॅमिक्समध्ये येणारे जे काही सगळे कॉन्सेप्ट आहे, या कॉन्सेप्टच्या बेसिसवर मॅक्सिमम नंबर ऑफ न्यूमरिकल्स आपण कसं डिस्कस करू शकतो याच्यावर आपण मॅक्सिमम फोकस करूया. कारण की तुम्ही कॉन्सेप्ट तर म्हणजे मॅक्सिमम नंबर ऑफ कॉन्सेप्ट तुमचे क्लिअर होणारच, तुम्ही बुक वाचणार, ठीक आहे. त्याच्यामुळे पण त्या कॉन्सेप्टवर येणारा न्यूमरिकल्स कशा प्रकारे येतो तो एक मोठा इश्यू असतो आणि त्याच्यावर आपण मॅक्सिमम फोकस करणार आहे. तर या व्हिडिओ लेक्चर सिरीजचा माझा तोच उद्देश आहे की फोकस ऑन न्यूमरिकल्स, जस्ट दॅट्स इट. ओके, तर बघा, रोटेशनल डायनॅमिक्सच्या न्यूमरिकलच्या पहिल्या लेक्चरमध्ये आपण पहिला जो काही न्यूमरिकल डिस्कस करतो तो महाराष्ट्र CET 2010ला आलेला न्यूमरिकल आहे. आणि या पूर्ण लेक्चर सिरीजमध्ये आपण जेही काही न्यूमरिकल्स डिस्कस करणार, मॅक्सिमम ते न्यूमरिकल्स प्रिव्हियस इयर पेपरचे राहिले पाहिजे. याच्यामुळे काय होते, तर समजा तुम्ही मागील 5-6 वर्षापासून जे काही क्वेश्चन्स येत आहे प्रिव्हियस इयर, तर तो जर तुम्ही एक बॅकग्राऊंड जर चेक केला, तो जर एक प्लॅटफॉर्म चेक केला, तर तुम्हाला असं लक्षात येते की त्यांचा फोकस कुठे आहे, कुठनं न्यूमरिकल्स विचारतात, कोणत्या कॉन्सेप्टवर जास्त आहे, मग त्या कॉन्सेप्टवर कशा प्रकारे विचारू शकतात. तर तो आपण एक प्रयत्न करू. म्हणजे न्यूमरिकल्स तर घेऊ, पण प्रिव्हियस इयर जनरली मॅक्सिमम 90% जे काही क्वेश्चन्स राहणार ते प्रिव्हियस इयरचे राहणार. बघा, एकदम फर्स्ट क्वेश्चन जस्ट सिम्पल आहे. सगळ्या गोष्टी आपला कॉन्सेप्ट डिस्कस झालेला आहे, त्याच्यामुळे काही मोठं डोकं याच्यात वापरायचं गरज नाही. बघा, इफ कायनेटिक एनर्जी ऑफ द पार्टिकल, ज्याचं मास किती आहे, स्मॉल एम, परफॉर्मिंग युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. समजा एक पार्टिकल आहे, ओके, एक पार्टिकल आहे ज्याचं मास आहे स्मॉल एम, तो समजा युनिफॉर्म सर्क्युलर मोशन काय करून राहिला, परफॉर्म करून राहिला, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. लक्षात आलं पाहिजे, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन म्हणजे त्या पार्टिकलची जी काही वेलॉसिटी राहणार, त्या वेलॉसिटीचा मॅग्निट्यूड कसा राहिला पाहिजे, कॉन्स्टंट. या गोष्टी रिकॉल झाल्या पाहिजे. त्यांनी म्हटलं आहे ना, एक पार्टिकल आहे, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन परफॉर्म करत आहे, म्हणजे त्या पार्टिकलचा वेलॉसिटीचा मॅग्निट्यूड कसं राहते, कॉन्स्टंट, ठीक आहे. कारण की वेलॉसिटीची डायरेक्शन तर प्रत्येक पॉईंटवर काय होणार आहे, चेंज. मग युनिफॉर्म सर्क्युलर मोशन म्हणजे काय, डायरेक्शन ते चेंज होणार आहे. युनिफॉर्म सर्क्युलर मोशन आहे म्हणजे डायरेक्शन, तर प्रत्येक पार्टिकलला प्रत्येक पॉईंटवर काय चेंज होणार आहे, प्रत्येक पॉईंटवर त्या वेलॉसिटीचं डायरेक्शन काय होणार आहे, चेंज. मग चेंज काय नाही होता, त्या वेलॉसिटीचा मॅग्निट्यूड, ठीक आहे. जसं समजा 3 मीटर पर सेकंद, ठीक आहे, ही व्हॅल्यू फिक्स आहे, ठीक आहे. इन युनिफॉर्म सर्कल ऑफ रेडियस आर, जो काही सर्कल ट्रेस करताय त्याची रेडियस आहे आर, ओके, इज ई, ओके. मग त्या पार्टिकलची काय दिलेलं आहे आपल्याला, कायनेटिक एनर्जी किती दिलेलं आहे, ई, ओके. त्या पार्टिकलची कायनेटिक एनर्जी दिली आहे ई. ज्या पार्टिकलच्या कायनेटिक एनर्जीला कशाने डिनोट करायचं आहे, कॅपिटली. द ॲसेलरेशन ऑफ द पार्टिकल इज, आपल्याला काय विचारलं, त्या पार्टिकलचं काय विचारलं आपल्याला, ॲसेलरेशन. येतं लक्षात, ओके. बघा, एकदम सिम्पल आहे, काही मोठी गोष्ट नाही. बघा, आपल्याला गिवन दिलेलं आहे कायनेटिक एनर्जी, ठीक आहे. आता आपल्याला माहीत आहे कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला काय, हाफ mv², आणि कायनेटिक एनर्जी तुम्हाला किती गिवन आहे, ई, किती गिवन आहे, ई. आणि दे आर आस्किंग टू फाइंड द ॲसेलरेशन ऑफ द पार्टिकल इज. एक लक्षात ठेवायचं. आता त्यांनी आपल्याला पार्टिकलचं काय विचारलं, ॲसेलरेशन, ओके. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची, जेव्हा पार्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म करतो टुवर्ड्स द सेंटर, कोणतं ॲसेलरेशन राहते, सेंट्रिपिटल ॲसेलरेशन राहते. टुवर्ड्स द सेंटर कोणतं राहते, सेंट्रिपिटल, ठीक आहे. मग तेच ॲसेलरेशन विचारत आहे आपल्याला, सेंट्रिपिटल ॲसेलरेशन. सेंट्रिपिटल ॲसेलरेशनचा फॉर्म्युला आहे
व्ही स्क्वेअर डिवायडेड बाय आर. सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशनचा फॉर्म्युला आहे व्ही स्क्वेअर डिवायडेड बाय आर. ठीक आहे. बघा तुम्ही प्रत्येक जर ऑप्शन जर चेक केलं तर प्रत्येक ऑप्शनमध्ये बघा तुम्हाला आर दिसतो, आर दिसतो, आर दिसतो, आर दिसतो. याचा अर्थ आपल्याला या सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशनच्या फॉर्म्युल्यामध्ये वेलॉसिटीची व्हॅल्यू काढायची आहे, आरची व्हॅल्यू आपल्याला काढायची नाही. कारण की प्रत्येक जर तुम्ही ऑप्शन जर चेक केला तर तुम्हाला ऑप्शन चेक केल्यावर असं लक्षात येणार आहे की ॲक्सेलरेशनच्या फॉर्म्युल्यामध्ये रेडियस तर ऑलरेडी आहे. ठीक आहे. फक्त आपल्याला सबस्टिट्यूट कशाच्या जागी करायचं आहे, वेलॉसिटीच्या. काही हरकत नाही. बघा म्हणजे आपल्याला व्ही स्क्वेअर सबस्टिट्यूट करायचं आणि जो काही तुम्हाला गिवन डाटा दिला आहे की कायनेटिक एनर्जीची व्हॅल्यू किती आहे, कॅपिटल ई. या गिवन डाटावरून तुम्ही व्ही स्क्वेअरची व्हॅल्यू काढायची, ही व्ही स्क्वेअरची व्हॅल्यू या इक्वेशनमध्ये पुट करायची. ओके, यू विल गेट द ॲक्सेलरेशन. ओके, आणि हे जे काय ॲक्सेलरेशन त्यांनी विचारत आहे, लक्षात ठेवायचं नेहमी हे कोणतं ॲक्सेलरेशन विचारत आहे ते सेंट्रिपिटल डोक्यात क्लिक झालं पाहिजे. का बरं सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन विचारत आहे? कारण की मी म्हटलेलं आहे, मी माझा एक शब्द लक्षात ठेवायचा, जेव्हा जेव्हा पार्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म करतो टुवर्ड्स द सेंटर कोणतं ॲक्सेलरेशन राहतो, सेंट्रिपिटल. तसे तर ॲक्सेलरेशन 4 प्रकारचे आहे, अँग्युलर ॲक्सेलरेशन. ओके, भरपूर प्रकारचे आहे, पण नेहमी लक्षात ठेवायचा सर्क्युलर मोशन, सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन, सर्क्युलर मोशन, सेंट्रिपिटल. हा ॲक्सेलरेशन नेहमी राहतो, हा ॲक्सेलरेशन नेहमी राहतो, हे त्या लक्षात. ओके, अँग्युलर ॲक्सेलरेशन आहे, टँजेन्शियल ॲक्सेलरेशन आहे. टँजेन्शियल ॲक्सेलरेशन नेहमी राहत नाही. युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये टँजेन्शियल ॲक्सेलरेशन 0 राहतो, हे त्या लक्षात. ओके, चला काही हरकत नाही. ठीक आहे, व्ही स्क्वेअरची व्हॅल्यू टाकू आणि या इक्वेशनमध्ये काय करू, पुट. बघा इथून व्ही स्क्वेअरची व्हॅल्यू आपण इझिली काढू शकतो. 2 इकडे शिफ्ट करा, देअरफॉर 2 टाइम्स सी. ओके, आणि एम जो आहे काय तो एम खाली शिफ्ट झाला, देअरफॉर व्ही स्क्वेअरची व्हॅल्यू किती आली, दॅट मच. ही व्ही स्क्वेअरची व्हॅल्यू इथं टाकूया आपण, देअरफॉर 2e डिवायडेड बाय एम आणि इंटू काय आहे आर. देअरफॉर सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशनची व्हॅल्यू किती आली, 2e डिवायडेड बाय एम इंटू आर. 2e डिवायडेड बाय एम इंटू आर. देअरफॉर ऑप्शन नंबर फर्स्ट will be the correct one for the given example. Okay, the example is from महाराष्ट्र CET 2010. इतका इझी क्वेश्चन होता. ओके, इतका इझी क्वेश्चन होता. म्हणजे तुम्हाला काय माहिती पाहिजे याच्यात, काय विचारलं तर त्यांनी याच्यात काय चेक केलं की त्यांनी एक कॉन्सेप्ट चेक केला की म्हणजे त्यांना बघायचं आहे की विद्यार्थी बघायचा आहे, एखादा समजा पार्टिकल जर सर्क्युलर मोशन परफॉर्म करतो तर विद्यार्थ्याच्या डोक्यात पहिले क्लिक झालं काय पाहिजे, काय क्लिक झालं पाहिजे, पार्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म करताय ना तर टुवर्ड द सेंटर कोणतं ॲक्सेलरेशन राहणार, सेंट्रिपिटल. मग सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशनचं तुम्हाला फॉर्म्युला माहिती पाहिजे. ओके, आणि त्यांनी एक गिवन डाटा दिला की कायनेटिक एनर्जी ई दिलेला आहे. मग कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला माहिती पाहिजे, एकदम जस्ट बेसिक आहे. कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला आपण 8वीतच शिकलो आहे, सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशनचा फॉर्म्युला आपण 11वीत शिकलो. एकदम जस्ट बेसिक गोष्टीवर जे हा क्वेश्चन होता महाराष्ट्र CET 2010ला आलेला. ओके, नाव वी विल डिस्कस द सेकंड क्वेश्चन. The question is from the previous year exam, Maharashtra CET 2015. प्रिव्हियस इयर अगेन एक प्रिव्हियस इयर क्वेश्चन आहे. हाही क्वेश्चन ओके अतिशय मजेदार आणि जास्त फंडामेंटल गोष्टीवर हा क्वेश्चन डिपेंड आहे. बघा, पार्टिकल ऑफ मास यम, ठीक आहे, एक पार्टिकल आहे ज्याचं मास आहे यम, काही हरकत नाही, इज मुव्हिंग इन अ सर्क्युलर पाथ. ओके, जो काही पार्टिकल आहे तो अगेन सर्क्युलर मोशन किंवा सर्क्युलर पाथवर तो मोशन परफॉर्म करून राहिला. ओके, ऑफ कॉन्स्टंट रेडियस, ऑब्वियस आहे सर्क्युलर पाथ आहे तर रेडियस त्याची कशी राहणार आहे, कॉन्स्टंट. कोणतेही जर पार्टिकलची पोझिशन चेंज केली तर आर चेंज होते का, नाही, त्यांनी शब्द वापरला. ओके, सच दॅट सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन इज वॅरिंग विथ टाईम. ओके, ॲज के स्क्वेअर आर आणि टी स्क्वेअर वेअर के इज अ कॉन्स्टंट. ठीक आहे, पार्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म करता 100% तिथं सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन राहणार म्हणजे राहणार. आणि सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन विथ रिस्पेक्ट टू टाईम काय होत आहे म्हणते, चेंज. आणि त्या सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशनची व्हॅल्यू दिली त्यांनी के स्क्वेअर आर आणि टीचा स्क्वेअर. ओके, वेअर के इज काय, कॉन्स्टंट, अँड आर काय आहे, रेडियस, अँड रेडियस इज कशी आहे, कॉन्स्टंट. त्याच्यामुळे सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन के स्क्वेअर आर स्क्वेअर या दोन गोष्टी कशा झाल्या, कॉन्स्टंट. त्याच्यामुळे सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन विथ रिस्पेक्ट टू टाईम काय होत आहे, व्हॅरी. आणि तेच त्यांनी तिथे म्हटलं आहे की एक पार्टिकल आहे ज्याचा मास यम आहे. ओके, त्या पार्टिकल सर्क्युलर पाथ ट्रॅक करून राहिला, ज्याची रेडियस आर आहे, ती कशी आहे, कॉन्स्टंट. आणि एखादा पार्टिकल जेव्हा जेव्हा सर्क्युलर मोशन परफॉर्म करतो टुवर्ड्स द सेंटर कोणतं ॲक्सेलरेशन राहते, सेंट्रिपिटल, अँड विच इज चेंजिंग विथ रिस्पेक्ट टू टाईम. अँड दे हॅव गिवन द व्हॅल्यू ऑफ सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन दॅट इज नथिंग बट के स्क्वेअर आर आणि टी स्क्वेअर, वेअर के इज कॉन्स्टंट, आर इज कॉन्स्टंट, देअरफॉर द सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन इज ओनली डिपेंड्स ऑन द टाईम. क्लिअर, काही हरकत नाही. ओके, full stop. The power delivered to the particle by force acting on it is. आता या पार्टिकलला समजा हा पार्टिकल अँटी क्लॉकवाईज फिरत आहे तर या पार्टिकलला आपल्याला काय अप्लाय करावं लागतं, फोर्स. ओके,
काय अप्लाय करावा लागतो? फोर्स. मग जेव्हा एखाद्या पार्टिकलला आपण फोर्स अप्लाय करतो, तो पार्टिकल v या वेलॉसिटीनं फिरतो, तर त्या पार्टिकलमध्ये काय डेव्हलप होते? पॉवर. काय डेव्हलप होते? त्या पार्टिकलमध्ये पॉवर. तर जो काही पॉवर डेव्हलप झाला या फोर्समुळे, तो आपल्याला पॉवर फाइंड आउट करायचा. पॉवरचं एकदम सिंपल फॉर्म्युला आहे बघा, पॉवर इक्वल्स टू फोर्स इंटू वेलॉसिटी. पॉवरचा फॉर्म्युला आहे फोर्स इंटू वेलॉसिटी. काही हरकत नाही. म्हणजे तुम्हाला जर पॉवर फाइंड आउट करायचं तर फोर्स आणि वेलॉसिटी फाइंड आउट करावं लागणार आहे. बघा, गिवन आहे सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन. गिवन काय तुमच्याकडे? सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन. ओके, सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन इज इक्वल्स टू के स्क्वेअर आर आणि टीचा स्क्वेअर. सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशनची व्हॅल्यू काय राहते? व्ही स्क्वेअर बाय आर इज इक्वल्स टू के स्क्वेअर आर आणि टीचा स्क्वेअर. ओके, बघा या गिवनवरून तुम्ही वेलॉसिटी फाइंड आउट करू शकता. आपल्याला इथं वेलॉसिटी टाकावं लागतो ना, बघा व्ही स्क्वेअर आहे म्हणजे वेलॉसिटी फाइंड आउट करू शकतो. आर इकडे काय करू? शिफ्ट. देअरफॉर व्ही स्क्वेअर इक्वल्स टू के स्क्वेअर. बघा हा जर आर इकडे शिफ्ट केला तर आर इंटू आर, आरचं काय होते? स्क्वेअर. देअरफॉर टीचा स्क्वेअर. आपल्याला वेलॉसिटीचा स्क्वेअर नको, आपल्याला जस्ट वी वॉन्ट द वेलॉसिटी. सो टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साइड वी विल गेट द व्हॅल्यू ऑफ व्ही. देअरफॉर के आर आणि टीचा okay square root and square get cancel. Therefore square root and square get cancel. What remains on the left hand side? Just v. Square root and square get cancel in each physical quantities. Okay, sorry, constant and physical quantities. The constant k, the constant r, and the physical quantity t. Therefore square root and square get cancel. What remains? krt. This is the value of velocity. Okay, now they are asking to find the force. Okay, what is the formula for force? Force equals to, make it equation number first. Okay, force equal to, make it equation number second. Force equals to mass into acceleration according to the Newton's second law. Okay, मास जो काही राहतो तो कसे राहतो? कॉन्स्टंट. आपल्याला पाहिजे ॲक्सेलरेशन. ठीक आहे, ॲक्सेलरेशन म्हणजे काय? ॲक्सेलरेशन म्हणजे काय? वेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम. वेलॉसिटीचा जर विथ रिस्पेक्ट टू टाइम जर डेरिव्हेटिव्ह घेतला तर आपल्याला काय मिळते? ॲक्सेलरेशन. मग हे बघा, वेलॉसिटी दिलेला आहे, विथ रिस्पेक्ट टू टाइम काय घ्यायचं? डेरिव्हेटिव्ह. पहिले पाहायचं के आणि आर कशा व्हॅल्यू आहे? कॉन्स्टंट. मग टीचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टी किती येते? 1. देअरफॉर ॲक्सेलरेशनची व्हॅल्यू किती आली? के इंटू आर. मग ही ॲक्सेलरेशनची व्हॅल्यू के आर इथं टाकायची. ओके, हा झाला तुमचा फोर्सचा फॉर्म्युला. मेक इट इक्वेशन नंबर 3. इक्वेशन 1 मध्ये फोर्स आणि वेलॉसिटी पुट करा, म्हणजे याचाच अर्थ इक्वेशन 1 मध्ये इक्वेशन 2 आणि इक्वेशन 3 इक्वेशन 1 मध्ये पुट करा. अँड सो वी विल गेट द व्हॅल्यू ऑफ पॉवर डिलिव्हर्ड बाय दॅट फोर्स. क्लिअर? नाउ सी, देअरफॉर इक्वेशन 1 implies therefore power equals to, what is the value of force? mkr. And what is the value of velocity? krt. काही हरकत नाही, सेम टर्म एकत्र आणा. देअरफॉर पॉवर इक्वल्स टू, बघा m एकच आहे, k इंटू के, k चा स्क्वेअर, r इंटू r, r चा स्क्वेअर, इंटू t. देअरफॉर m k स्क्वेअर r स्क्वेअर t. Therefore m k square r square t. Therefore the option number second will be the correct option. इथं लक्षात. ओके, म्हणजे अतिशय सिंपल, याची जे काही रूपरेखा होती अतिशय सिंपल होती. ओके, म्हणजे याच्यात खूप काही मोठी गोष्ट नव्हतीच. ओके, इथं लक्षात. म्हणजे जो काही रोटेशनल डायनामिक्स न्यूमरिकल जी काय आपण नवीन सिरीज सुरू केली, यामध्ये जस्ट आपण एक्झाम्पल्सवर जास्तीत जास्त फोकस करण्याचा प्रयत्न करूया, कारण की फायनली आपल्याला त्याच्यासोबत फेस करायचं. कॉन्सेप्ट तर तुम्ही पुस्तक वाचून हे ते सगळं करू शकता, पण काय होतं ना, एक्झाम्पल्सही करू शकता, अशी काही मोठी गोष्ट आहे. परंतु जेव्हा नंबर ऑफ एक्झाम्पल्स तुम्ही जास्त तुमच्या डोळ्यांनी बघणार, तेव्हा ते एक काय म्हणू शकतो आपण, एक सेन्स डेव्हलप होऊन जातो, एक कॉमन सेन्स डेव्हलप होतो की एक्झाम्पल्स कसे सॉल्व करायचे. याच्या लक्षात. ओके, सो थँक्यू फॉर वॉचिंग. सी इन द नेक्स्ट व्हिडिओ.